नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात या 21 सवयी आयुष्याची माती करतात. स्वामी समर्थ म्हणतात मनुष्याचं आयुष्य बर्बाद होतं ते शत्रूमुळं नाही तर त्याच्या सवयीमुळे. या 21 सवयी जर तुम्ही आजच सोडल्या तर आयुष्य उन्नत होईल आणि जर नाही सोडलं तर पुढे पश्चाताप नक्की आहे. कोणत्या आहेत त्या सवयी? सवय 1. जास्त बोलणे. स्वामी म्हणतात जास्त बोलणारा मनुष्य स्वतःलाच जाळतो. कधीकधी शांतता उत्तरापेक्षा मोठी असते. सवय 2. घराबाहेर घराची गोष्ट सांगणे. घरातील गोष्ट बाहेर गेली की नीती निघून जाते. जितका घराचा गोंधळ बाहेर तितकं घरातील सुख कमी होतं. सवय 3. सगळ्यांच्या धाकात जगणे. स्वामी म्हणतात धाकात जगणारा माणूस स्वतःलाच कमी करतो. धाकात नाही धैर्यात जगा. सवय 4. परक्याकडून मान्यता मागणे. इतर काय म्हणतील यावर आयुष्य ठेवू नका. स्वामी काय म्हणतात? स्वामी म्हणतात माझ्यासमोर उभा राहून स्वतःचं मोल कळू दे. सवय 5. नकार द्यायला न शिकणे. होय होय करणाऱ्यांचं आयुष्य इतरांच्या हातात जातं. नाही म्हणणं म्हणजे अहंकार नाही, ती स्वतःची मर्यादा आहे. सवय 6. क्रोध पटकन येणे. कधी कधी 1 सेकंदाचा राग वर्षानुवर्षाचं नातं जाळून टाकतो. सवय 7. लहान गोष्टीवर दुखावणे. मन मोठं ठेवा. सगळ्यावर रडणाऱ्यांना चांगलं मिळत नाही. सवय 8. वाईटांशी वाईटच करून दाखवणे. स्वामी म्हणतात वाईटाचा बदला वाईटाने नाही बुद्धीने घ्या. तुमचं फूल तुमच्या वेळेनं फुलतं. दुसऱ्यांच्या वेळेवर रागवू नका. सवय 10. स्वतःकडे न बघता दोष इतरांना देणे. दोष इतरांचा नसतो, आपल्या निर्णयाचा असतो. सवय 11. उशिरा उठणे. आळस करणे. आळस हे सर्व दुःखाचं मूळ आहे. स्वामी म्हणतात जो पहाट पाळतो त्याला जगच वागतं. सवय 12. ओढून ताडून नाती टिकवणे. जिथे आदर नाही तिथे उपस्थितीचा उपयोग नाही. सवय 13. सतत मोबाईलमध्ये राहणे. मनुष्य वेळ गमावतो, आयुष्य गमावतो आणि शेवटी स्वतःलाच हरवतो. सवय 14. कुणाचं कर्म थांबवणं. इतरांना कमी करण्याची ऊर्जा टाकली तर लाभ तुमच्यापासून दूर जातो. सवय 15. अभिमानाने फुंकून चालणे. अभिमान असलेल्या पेल्यात कृपा टिकत नाही. सवय 16. धनाचा चुकीचा वापर. पैशाला देव बनवू नका पण पैशाचा अपमानही करू नका. सवय 17. कुणाला तुच्छ लेखणे. स्वामी म्हणतात दुसऱ्याला खाली दाखवणारा स्वतःलाच खोलात फेकतो. सवय 18. अन्यायावर शांत बसणे. शांत म्हणजे भित्रा नाही. अयोग्य गोष्ट दिसली तर आवाज उठवा. सवय 19. कामात ढिलाईपणा करणे. काम थांबलं तर कृपाही थांबते. सवय 20. मनात राग धरून ठेवणे. राग म्हणजे विष, ते तुम्हालाच मारतं. सवय 21. स्वतःचा अपमान सहन करणे. स्वामी म्हणतात ज्याला स्वतःचं मोल माहीत नाही त्याला जगही मोल देत नाही. म्हणून या 21 सवयी आयुष्याची माती करतात आणि त्या सवयी जर सोडल्या तर आयुष्य सोनं होतं. स्वामी समर्थ म्हणतात मन बदललं की नशीब आपोआप बदलतं. आजपासून सुरुवात करा आणि बघा कृपा तुमच्या मागे धावत येईल. जय जय रघुवीर समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हीही ह्या सवयी असतील तर या आजच सोडून द्या. स्वामी समर्थ म्हणतात तसे
या सवयी सोडल्या तर आयुष्याचं सोनं होतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.